राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी मोठा बॉम्ब गोळा टाकलाय। पावसाळी अधिवेशनात सभागृहाचं कामकाज सुरू असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमीचा डाव मांडल्याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केलाय। त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावरून त्यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय। राज्यात शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय झालेला असताना देखील कृषी मंत्र्यांच्या या सर्व बेजबाबदार वर्तनामुळे विरोधकच नाही तर शेतकऱ्यांमध्ये देखील संतापाची लाट उसळली आहे। त्यावर विविध नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया देखील उमटतात। विधिमंडळामध्ये आम्ही सर्वजण कशासाठी जातो? तिथं सामान्य लोकांचे प्रश्न आम्हाला मांडता यावे। अनेक वेळा आम्ही ते प्रश्न मांडलेले आहेत आणि खास करून यंदा आम्ही मांडत असताना शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मांडत होतो। तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये लोकांना शब्द दिला होता आणि खास करून शेतकऱ्यांना शब्द दिला होता की आम्ही कर्जमाफी करू, त्याच्याच बरोबर भावांतर योजना आणू, दुधाच्या भावाच्या बद्दल तुम्ही काहीतरी कराल, त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर जे विमा कंपनीमधले जे निकष बदलण्यात आलेले आहेत ज्याच्यामुळे शेतकऱ्याला नुकसान होणार आहे ते सुद्धा तुम्ही जे पूर्वीचे निकष आहेत तेच घ्यावेत। कारण का आजची परिस्थिती अशी आहे की गेल्या वेळेस 2.5 कोटी शेतकऱ्यांनी विमा कंपनी बरोबर नाव नोंदणी केली होती। आता पुढच्या 7-8 दिवसामध्ये नोंदणी संपतेय आणि गेल्या वेळेसच्या तुलनेमध्ये फक्त 5% लोकांनी नोंदणी केलेली आहे। मग शेतकऱ्याची इतकी बिकट परिस्थिती असताना जेव्हा विधिमंडळामध्ये आम्हाला असंही कळतंय की जेव्हा तो व्हिडिओ काढला गेला त्या व्हिडिओमध्ये आपण जर बघितलं तर शेतकरी आणि पशुसंवर्धन या विषयावर अतिशय महत्त्वपूर्ण चर्चा चालू होती आणि मग आम्ही तिथं घसाला कोरड पडूस्तर तिथं जर बोलत असू, आंदोलन करत असू, सामान्य लोक आज तिथं अडचणीत आहे, शेतकरी आत्महत्या दिवसाला 8 करत आहे, अशा परिस्थितीमध्ये जर तिथे मंत्री महोदय त्यांना वेळ जात नसेल म्हणून ते जर तिथं रम्मी नाही तर पत्त्याचा खेळ खेळत असतील तर हे किती योग्य आहे? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।